आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात. त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे, राज्यसभेची. हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन. आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या देतोय. तो नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये 1 लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही. त्या कुटुंब उघड्यावरती पडतं. त्या शेतकऱ्याचे आई वडील असतात, बहीण भाऊ असतील, पत्नी असेल, मुलं असतील, ही सगळी उघड्यावरती पडतात. ही सगळी उघड्यावरती पडलेली कुटुंब, ही कुटुंब उद्या तुम्हाला जाब विचारणार आहेत की आपकी बार 400 पार सोडाव, माझा आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली, त्याची भरपाई, जीव तर तुम्ही आणू शकत नाही, काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ? आणि प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या बातम्या माझ्याकडे येतात. तुमच्या सुद्धा गावात आले असतील. रथ, मोदी सरकार आले होते का? आले होते? इकडे नाही आले, पण विदर्भात फिरतायत. त्याच्यानंतर काही ठिकाणी फोन जातात, काही करायचे तुम्हाला फोन पण आले असतील. मग त्या फोनवरनं विचारतात, हा तुमचं नाव काय, डोणगावकर का? मग डोणगावकरची सांगा हो. मग दादा तुम्हाला ही योजना मिळाली का, ती योजना मिळेल का? हा ठीक आहे, ऐकलं त्याच्याबद्दल. मग परत तुम्ही भाजपलाच मतदान कराल का? तर एका शेतकऱ्यांनी त्यांना, म्हणजे आता शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत. माझ्याकडे फोन मध्ये ते रेकॉर्ड केलेले फोन आहेत, म्हणजे कोण कोण आता फिरतायत, सगळीकडे फिरतायत. एका शेतकऱ्याने असं सांगितलं विदर्भातल्या की आम्ही आजपर्यंत भाजपाला मतदान करत आलो, पण 2014 साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं, काय अधिकचं मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा. तुमच्या अगदी मस्तीप्रमाणे, तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा आयात निर्यात भाव धोरण ठरवता, तूर डाळीचं ठरवता, सोयाबीनचं काय असेल, कापसाचे भाव ठरवता. पण मोदीजींनी जे काय वचन देणं शक्य नाही, आश्वासन किंवा एक थाप मारली होती की आम्ही एकूण शेतकऱ्याला किती खर्च झालाय ते बघू. म्हणजे कोणतं पीक असेल त्याच्याप्रमाणे, दादा तुझं किती एकर आहे शेत, त्याच्यात किती खर्च झालाय, त्याच्यात 50% अधिक मोजू आणि तो हमी भाव म्हणून आम्ही शेतकऱ्याला देऊ. मिळालंय तुम्हाला? किती जणांना मिळालंय? मग ही कोणती गॅरंटी आहे? म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखी असेल. कॅमेऱ्याची हाईट आहे. कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाहीये, रोजीरोटीची गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, ही मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी. आणि जे त्यांचे रथ फिरतायत, म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेला. आणि ते खरंच आहे, खचलेला आहे शेतकरी, पिचलेला आहे, हा हिंमत हारलाय, हा काय बोलणार? पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत, काय हो हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार, मोदी सरकार, भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे? तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या आहेत? म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणतात त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर रूपाने पैसा जातो त्यातनं या येत आहेत की मोदीजींच्या खिशातून पैसे त्या या योजना येत आहेत? उत्तर न देत आहेत. आणि ती सुद्धा लोक जी आहेत ते रथ फिरवणारे, ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत. सगळा भाड्याचा कारभार आहे, सगळा भाड्याचा कारभार आहे.